सामाजिक बांधिलकीचा आदर्श, वनिता विद्यालयातील विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप. नवापूर येथील वनिता विद्यालयात सामाजिक बांधिलकीचं पद बडोदा येथील जिग्नेश जाधव आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने विद्यार्थिनींना वह्यांच्या संचाचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनी, शिक्षक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मार्च शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिलभाई सुदामभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींना वह्यांचे संपूर्ण संच वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उपाध्यक्ष अनिलभाई पाटील यांनी शिक्षण हे यशाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थिनींनी नियमित अभ्यास, शिस्त, मेहनत आणि चांगले संस्कार जोपासावेत असे आवाहन केले. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रम यांच्या बळावर शैक्षणिक प्रगती साधण्याचा संदेश दिला. जिग्नेश जाधव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जपलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RV आघाव सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची प्रेरणा जागविणारा आणि समाजातील दानशूर वृत्तीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. या सर्व विद्यार्थिनींचे आदर्श घडविणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आपण या ठिकाणी आम्हाला आज ही छोटीशी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल जिग्नेश भाऊ जाधव व मित्र परिवारातर्फे आपले आभार व्यक्त करतो. जिग्नेश भाई जाधव यांचा परिचय असा आहे, आपण सरांनी सांगितलं, ते या संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी भटू जाधव सर तसेच हेमंत भाऊ जाधव यांचे नातेवाईक आहेत. त्याचप्रमाणे ते माझे वर्गमित्र आहेत. आम्ही बालपणापासून सोबत शिक्षण घेत असतो. जिग्नेश भाऊ जाधव हे एक साधारण व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थाने परिस्थितीची त्यांना जाणीव आहे. खूप कठीण परिस्थिती त्यांनी पाहिली आहे, गरिबी पाहिली आहे. भगवंताच्या कृपेने आज ते सक्षम झाले आहेत व ते सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सदैव कार्यरत असतात. इथून 350 किलोमीटर लांब राहिले तरी, बरोडा रहिवासी झाले असले तरी नवापूरचे भूमिपुत्र म्हणून त्यांचं प्रेम सदैव जिवंत आहे. म्हणून ते वर्षभरात सामाजिक, धार्मिक उपक्रम घेत असतात. माजी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक श्री जाधव सर यांनी आपल्या साहेबांना कल्पना देऊन साहेबांची परवानगी घेतली आणि दात्यांनी इथे येऊन ह्या वह्या दिल्या. तर या सर्व दात्यांचे मी आभार मानते. दात्यांना वह्या देताना प्रत्येकी 6 असं होतं, पण तरी याच्याने त्यांनी यथाशक्ती पुन्हा 3 वह्या जास्तीच्या त्याच्यात दिलेल्या आहेत. सर्व विद्यार्थिनींना 9 वह्या मिळत आहेत. कालच आपल्या 5वी 6वीच्या वर्ग शिक्षकांनी त्यांना वह्यांची यादी दिलेली होती, परंतु आता ह्या वह्या मिळून गेल्यामुळे मग त्यांना नवीन मार्गदर्शन आपले शिक्षिका करतील आणि त्याप्रमाणे विद्यार्थिनींना बाकीचं साहित्य खरेदी करण्यासाठी ह्याचे जे पैसे वाचले त्याच्याने त्यांना मदत होईल आणि यासाठी मी आपल्या सर्व दात्यांचे आभार मानते. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री पाटील साहेबजी, आज आपण आपल्या शाळेमध्ये अंकगणित लिहितील, भूमिती लिहितील, इंग्रजीचे स्पेलिंग लिहितील, इंग्रजीच्या म्हणी लिहितील, आयटम लिहितील आणि यात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये फार पुढे नेतील. या वया त्यांना 1 पाऊल 2 पाऊल पुढे सरकण्यास मदत करणार आहे. समाजामध्ये असे दानवीर आहेत, पण प्रवृत्ती जी आहे काहींची अशी असते
की नाव व्हायला पाहिजे म्हणून द्यायचं, काहींचं फक्त पुण्याचं कार्य असतं म्हणून द्यायची इच्छा असते. जाधव सर या ठिकाणी होते आणि हेमंत भाऊ सुद्धा या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. सप्तशृंगीगड येथील सप्तशृंगी मातेच्या प्रतिष्ठानचे काहीतरी ते सल्लागार आहेत. त्यानंतर जितू भाऊ हे माझे विद्यार्थी आहेत, पण नेहमी ते सामाजिक कामामध्ये पुढे असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज भाऊ बोरसे, माझ्या मोठ्या चिरंजीवाचे क्लासमेट. परंतु विद्यार्थी जेव्हा अशा क्षेत्रामध्ये जातात आणि पुढे जातात तेव्हा आम्हाला फार कौतुक वाटतं. कोणत्याही बापाला आपले मुलं आपल्यापेक्षा मोठे झालेले बघायला मिळतात आणि एक सच्चा प्रामाणिक शिक्षक असेल त्याला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी फार मोठं व्हावं. या मोबाईलच्या जमान्यामध्ये मी नेहमी बघत असतो त्याची लेखन शैली चांगली आहे आणि पंकज भाऊ अहिरे हे तर नेहमी आम्हाला प्रसिद्धी देत असतात आणि प्रसिद्धीशिवाय या जगामध्ये काहीच नाही.